नमस्कार. मेष राशीच्या माझ्या अत्यंत लाडक्या आणि जिद्दी रसिक प्रेक्षकांनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक असं वळण देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज 12 मे 2026 मंगळवारचा हा दिवस तुमच्यासाठी फक्त एक तारीख नाही, तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारी एक सुवर्ण किल्ली ठरणार आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून संघर्षाचा सामना करत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मेहनत वाया जातीये, तर थांबून जा, कारण आज ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, आज तुमच्या कुंडलीत 9 ग्रहांची अशी काही चाल बदलणार आहे जी थेट तुमच्या बँक बॅलन्सवर आणि तुमच्या मनावर परिणाम करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल की तुमच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती उभी आहे. पण पुढे जाण्याआधी जर तुमची विधात्यावर आणि स्वतःच्या कर्मावर श्रद्धा असेल तर मनापासून या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंग बली लिहायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमची एक छोटीशी कॉमेंट तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवू शकते. आजचा सूर्योदय तुमच्यासाठी एक वेगळीच ऊर्जा घेऊन आला आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आज पराक्रम भावात अत्यंत प्रभावशाली स्थितीत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या मनात आज जी काही भीती होती ती आता संपणार आहे. तुमच्या स्वभावात एक नैसर्गिक नेतृत्व गुण आहे आणि आज तो गुण जगासमोर येणार आहे. सकाळच्या वेळी तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा फोन येऊ शकतो, जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या संधीचा संकेत देईल. मेष राशीच्या व्यक्ती खूप भावुक असतात, पण आज तुम्हाला भावनेपेक्षा बुद्धीने काम घ्यावं लागेल. आज तुमच्यासाठी वेळ हाच सर्वात मोठा गुरु असणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नोकरीत बदल हवा असेल तर आजचा दिवस तुम्हाला ती दिशा दाखवेल. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय नुकसान करू शकतो, म्हणून शांत रहा. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर आज लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे, जे तुम्हाला वाटलं होतं की आता परत मिळणार नाहीत, ते अचानक तुमच्या हातात येऊ शकतात. पण पैसा येताच तो खर्च करण्याची मेष राशीची सवय आज तुम्हाला आवरून धरावी लागेल. आज गुंतवणुकीसाठी उत्तम योग आहेत, विशेषतः जर तुम्ही जमीन किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे, पण दुपारनंतर तुम्हाला एखादा मोठा फायदा होऊ शकतो. संपत्तीच्या बाबतीत आज तुमच्या घरात एखादी चर्चा होऊ शकते, जी कदाचित सुरुवातीला थोडी तणावाची वाटेल, पण त्याचा शेवट तुमच्या फायद्यातच होईल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर आज ऑफिसमध्ये तुमचं वर्चस्व वाढणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. कदाचित तुम्हाला अशी काही जबाबदारी दिली जाईल जी तुमच्या कौशल्याची परीक्षा घेईल. घाबरू नका, कारण तुमच्या राशीत आज मंगळाचे बळ इतके आहे की तुम्ही अशक्य वाटणारी गोष्टही सहज शक्य करून दाखवाल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आज एखादी मोठी बातमी येईल. मात्र सहकाऱ्यांच्या राजकारणापासून आज दूर राहा. कोणाबद्दलही वाईट बोलू नका, कारण आज तुमची वाणी सिद्ध होऊ शकते. तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. मित्रांनो, आता आपण अशा एका विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा आधार आहे, आणि तो म्हणजे तुमचं कुटुंब आणि प्रेमसंबंध. पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही सगळ्यांसाठी इतकं करता, पण बदल्यात तुम्हाला हवं तसं प्रेम मिळत नाही? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा भाग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जे छोटे मोठे वाद सुरू होते ते आज संपुष्टात येतील. तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यात आज तुम्हाला स्वतःबद्दलचा आदर दिसेल. अविवाहित लोकांसाठी आज विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आज तुमच्यासाठी ढाल बनून राहतील. विशेषतः आईच्या तब्येतीची काळजी घ्या. तिचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. आयुष्यात अनेकदा आपण धावत असतो, पण नक्की कुठे पोहोचायचंय हे आपल्याला ठाऊक नसतं.
आज दुपारी 12 ते 3 या वेळेत तुम्हाला असा विचार येईल किंवा अशी एखादी घटना घडेल जी तुम्हाला तुमच्या ध्येयाची स्पष्ट जाणीव करून देईल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मचिंतनाची आहे. जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल खूप गंभीर आहात. मेष राशीच्या माझ्या भावा बहिणींनो, तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता जवळ आली आहे. जर तुम्हाला हे राशी भविष्य पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील असेच मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही तक्रारी जाणवू शकतात. बाहेरचं अन्न खाणं टाळा. मेष राशीचे लोक खूप उत्साही असतात, पण त्या उत्साहात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. योगासने करा किंवा शांतपणे ध्यान करा. मानसिक शांती हीच आज तुमची सर्वात मोठी संपत्ती असेल. रात्री उशिरापर्यंत जागणं टाळा, कारण उद्याचा दिवस तुमच्याकडून खूप ऊर्जा मागणार आहे. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तो कामाच्या ताणामुळे असू शकतो, त्यामुळे थोडा ब्रेक घ्या. आता वळूया आजच्या खास उपायाकडे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ ग्रहाला शांत करण्यासाठी आणि त्याची शुभ फळे मिळवण्यासाठी आज तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आज संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. जर शक्य असेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करा आणि तेथून थोडा शेंदूर आणून आपल्या कपाळावर टिळा लावा. या उपायाने तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच आज एखाद्या गरजू व्यक्तीला लाल रंगाची वस्तू किंवा गूळ दान केल्यास तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा, कारण श्रद्धा असेल तरच देव फळ देतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुम्हाला काही नवीन आणि महत्त्वाचं शिकायला मिळेल. सोशल मीडियापासून आज थोडे दूर राहा, कारण तो तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू शकतो. तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळणार आहे, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. येणारा काळ तुमचाच आहे हे कायम लक्षात ठेवा. मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संघर्षाचे डोंगर येतात, पण ते डोंगर पोखरून रस्ता काढण्याची ताकद फक्त तुमच्यातच आहे. आज तुमच्या शत्रूंचा पराभव होणार आहे. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते तेच लोक आज तुमच्या समोर झुकतील. पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर गर्व करू नका. नम्रता हाच तुमचा खरा दागिना आहे. आजचा दिवस तुम्हाला एक मौल्यवान धडा देऊन जाईल की संयम राखला तर हवं ते मिळवता येतं. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ग्रह केवळ दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचं काम तुमचं आहे. तुमचे कर्म जर चांगले असतील तर वाईट ग्रहसुद्धा तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल तर तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या संधींची माहिती मिळेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, मेष राशीचे आजचे भविष्य हे तुमच्या राशीच्या गुणधर्मांवर आधारित आहे. तुमचं वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार यात थोडे बदल होऊ शकतात, पण सकारात्मक राहिलात तर नक्कीच चांगलं घडेल. तुमच्या मनातील इच्छा कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. भेटूया उद्याच्या नवीन राशी भविष्यात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.